नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. मी आहे पिंपळवाडीमध्ये. या साईडनं बार्शी तालुका आहे आणि इकडल्या साईडनं धाराशिव जिल्हा आहे. तर या ठिकाणी या बॉर्डरवरून त्या ठिकाणावर अंदाज येत आहे. तर सर्व शेतकऱ्याला पहिले आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये ह्या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आलं आहे. म्हणून 12 तारखेपासून तर जवळपास 19 तारखेपर्यंत या भागातील पाऊस उघडणार आहे. म्हणून या बार्शी तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता 13 तारखेपासून 13 सप्टेंबरपासून ते 19 सप्टेंबरपर्यंत राज्यात उघाड राहणार आहे. ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल, तुम्ही काय करा, हे 8-10 दिवसात काढा, एक दिवस ऊन द्या, त्याच्यानंतर झाकून ठेवा, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये पुन्हा 20 तारखेला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतात. पण राज्यामध्ये 12 तारखेपासून तर 20 सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. विशेष पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे. त्याच्यानंतर बार्शी, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर जिल्हा या भागात तर 12 तारखेपासून उद्या 12पासूनच चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे. आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल, ज्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी. राज्यात सांगायचं झालं तर आज देखील आज आहे 11 सप्टेंबर. आज पूर्व विदर्भ या भागात पाऊस तुरळक ठिकाणी चालू राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या 12 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भामध्ये मात्र 14 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या 8 दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काढा, झाकून ठेवा. नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्यासाठी परत सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राज्य चान्स देणार आहे, विश्रांती घेणार आहे, सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सोयाबीन काढणीच्या वेळेस वरून राज्य विश्रांती घेणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि परत तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण आहे. उद्याच्याला उद्या 12 तारखेला मध्यरात्री 100% भरणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे की त्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे. विसर्ग वाढल्याच्यानंतर गोदावरी नदीत पाणी सुटणार आहे. आणि गोदावरी नदीत पाणी सुटल्याच्यानंतर नदीकाठच्या लोकांच्या कोणाच्या मोटर आहेत, कोणाचे पाईप आहेत, हे वाहून जातील. म्हणून त्यांच्यासाठी सांगू शकतो की तुम्ही काय करा, आज आणि उद्या 4 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे मोटर पाईप काढून घ्या. कारण की 13 तारखेला पुन्हा जोरानं पाणी विसर्ग वाढल्याच्यानंतर तुमचे मोटर वाहून जातील, मग हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर राज्यामध्ये काय झालं, शेतकऱ्याचं आता कांदा रोप टाकणी चालू आहे. आता कांद्याचं रोप टाकायचं आहे. ह्या कांद्याचं रोप टाकायचं असेल तर शेतकऱ्याला पाऊस नको आहे. मग हा पाऊस पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. मग शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी सांगतो की तुमचं जे कांदा रोप आहे, तुम्ही काय करा, ज्यांना टाकायचं त्यांना 8-10 दिवसामध्ये उघाड भेटणार आहे. 8 ते 10 दिवसामध्ये उघाड भेटणार आहे, म्हणून तुम्ही तुमचे कांद्याचे रोप टाकून घ्या. कारण की 8 दिवस उघाड पडणार आहे, म्हणून हे अंदाज लागायचा. पण 20 तारखेच्या नंतर परत पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 12-13च्या दरम्यान 12 आणि 13 सप्टेंबरला उद्या 12 आणि 13 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे. खूप मोठा नाही, पण पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडं ह्या 11, 12 आणि 13च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. लय काय मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो, त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. आणि परत आणखीन सांगतो की यावर्षी दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघाड देणार आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे, कधी ऊन पडणार आहे, कधी पाऊस येणार आहे, हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल. आणि तुमचं भविष्यात मात्र नुकसान होऊ देणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, नंतर धाराशिव जिल्हा, बऱ्याच शेतकऱ्याच्या लवकर पेरण्या झाल्या, म्हणून त्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे. ज्यांची सोयाबीन आली, तुम्ही काय करा, 20 तारखेचा आली असेल तर काढून घ्या आणि झाकून ठेवा. एक दिवस त्याला ऊन द्या. ऊन द्यायल्याच्यानंतर वळी लावून त्याच्यावर ताडपत्री टाकून ठेवा, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यामध्ये आता उद्यापासून काही भागामध्ये उद्यापासूनच सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि काही भागामध्ये समजा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 13 तारखेपासून सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं.
अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र परत 19 तारखेला 19-20 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात येतं. अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.